नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंड शमलं. उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर महायुतीच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची माघार. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या शिंदेंच्या सूचना. जळगावमध्ये भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून नाराजी कायम. आमची बाजू भक्कम असूनही जागा सोडावी लागली. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली खंत. उद्धव ठाकरे हे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व. ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा. ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं शहांनी 100 वेळा ऑपरेशन केलंय. संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधातील तक्रारीची हायकमांडकडून दखल. तातडीने जिल्हाध्यक्ष बदलण्यास हायकमांडचा स्पष्ट नकार. बदलीसाठी 6 महिन्यांचा तरी वेळ मिळावा हायकमांडची भूमिका, अशी सूत्रांची माहिती. सरसकट कर्जमाफीसाठी रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी तर सरकारच्या आश्वासनांपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार. चर्चेसाठी निमंत्रण देणाऱ्या कृषी मंत्र्यांसमोर रोहित पवार यांची ठाम भूमिका. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेणवळ बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई. झिऱ्यातून गढूळ पाणी काढण्याची महिलांवर वेळ. जलजीवन योजनेतला वर्ष उलटलं तरी दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची घोटगर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट कायम. पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोव्हिकियाचा दौरा. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांची माहिती. आसामच्या जोरहाट विमानतळावर भारतीय हवाई दलाचं AN-32 विमान कोसळलं. अपघातानंतर विमानात आग लागल्याची प्राथमिक माहिती.